नमस्कार मित्रांनो. आज आपण कालच्या बजेट सत्रावर बोलणार आहोत. काल केंद्र शासनाने जे बजेट सादर केले त्याच्यामधून शेतकऱ्याला काय भेटलं. प्रथम तर आपल्याला वाटत होतं की PM सन्मान निधी जो येतो त्याच्यामध्ये वाढ होईल, कमीत कमी 10,000 ते 12,000 रुपये वाढ होईल असं अपेक्षित होतं. कारण ज्या प्रकारे महागाई वाढत चालली आहे, म्हणजे त्यानुसार त्यांनी जे 2,000-2,000 रुपये देतात ते आता पुरवणी जातात का? नाहीच जात. आता चालू करून बी भरपूर टाईम झाला, मग त्याच्यामध्ये वाढ करणं हे अपेक्षित होतं. पण अर्थमंत्र्यांनी PM किसान सन्मान निधीचं साधं नावसुद्धा त्याच्यामध्ये घेतलं नाही. आणि दुसरी गोष्ट होती की बुवा केंद्रीय स्तरावर कर्जमाफी होईल असं वाटत होतं. कारण बरेच राज्यामधून चालू होते की बाबा कर्जमाफी करावी. आपल्या महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटक आहे, छत्तीसगड आहे, पुन्हा इकडं आंध्र प्रदेश आहे. अजून भरपूर राज्य आहेत की बाबा यांच्या सगळ्याचं म्हणणं होतं की बाबा केंद्रातर्फे शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात कर्जमाफी करावी. पण कर्जमाफीचं सुद्धा अर्थमंत्र्यांनी एक शब्द सुद्धा काढलेला नाही. मग असं वाटतं की बाबा यांनी शेतकऱ्याला काय दिलं या बजेटमधून? बजेट एकदम पूर्णपणे फेल गेलंय असं वाटतंय. कारण त्यांनी काय म्हणतात की उत्पन्नाच्या फक्त 50% त्यांनी MSP ठरवणार म्हणून. MSP आपल्याला मिळते किती? सोयाबीनला तर आता सध्या 4,000 भाव आहे. कमीत कमी सोयाबीन 6,000च्या पुढून चालली तर परवडतं. कापसाची पण बोंब तीच आहे. त्याच्यामुळे नाही वाटत की बाबा त्यांनी म्हणतात की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट व्हायला पाहिजे, पण ते धोरणच हे लोक राबवत नाहीत. त्याच्यामुळे सरकारचं हे वागणं काय बरोबर नाही. आता ते आपण कुणी बोलायचं हे तेवढं काय आपल्याला नाही हे होत, कारण एकट्याच्या म्हणण्यानं काही होत नाही. पण हे जे सरकारचं शेतकऱ्याबद्दलचे धोरणं आहेत, याची नंतर अंमलबजावणी व्यवस्थित व्हायला पाहिजे. ते बोलतात एक, करतात एक. त्याच्यामुळं हे सरकारनं एकदम असं गाजर दिल्यासारखं झालंय धंदा. बघा. धन्यवाद.